रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि औद्योगिक महाड शहराला रेल्वे जंक्शन मिळावे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शहराध्यक्ष पराग वडके यांच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। कोकण रेल्वे आलीच पाहिजे। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद। कोकण रेल्वे हा विकासाची एक वाहिनी आहे। त्यापासून महाड शहराला वंचित ठेवण्याचं काम जाणीवपूर्वक काही लोकांनी केलेलं आहे असा आमचा आरोप आहे। त्याच्या व्यतिरिक्त महाड शहर पाण्यात डुबलं पाहिजे असं कुभाड देखील त्या षडयंत्राचा भाग आहे। म्हणून कोकण रेल्वेचा बांध हा धरणासारखा त्या बाजूला सावित्री नदीवर टाकलेला आहे। त्यामुळे दरवर्षी पुरामध्ये आमचं महाड बुडतंय, त्याला कारणीभूत हे आहे। आणि मग कोकण रेल्वेच्या असून मिळणारा जो व्यापाराचा फायदा आहे, शैक्षणिक विकास आहे, औद्योगिक विकास आहे, त्यापासून आम्ही वंचित राहिलो। रेल्वेच्या पुलामुळे आम्हाला काय मिळालं महाडकरांना? तर फक्त पूर आणि नुकसान मिळालेले आहे। हे जाणीवपूर्वक केलेलं पाप आहे, कुभाड आहे। म्हणून करता रेल्वे प्रशासन, केंद्रीय मंत्री, रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र सरकार याला हे लोक जबाबदार आहेत। सन्माननीय खासदार रायगडचे तटकरे साहेब यांना आम्ही 2 वेळा निवडून दिलेलं आहे, पण त्यांनी कधीही रेल्वे महाडला यावी असा चकार शब्द देखील ह्या सभागृहामध्ये काढलेला जर मला दाखवला तर मी 1 करोडची पैन झारेल। हा तटकरे साहेबांचा जो महाड शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा त्यांनी बदलला पाहिजे। त्यांची आणि सन्माननीय गोगावलेंचं जे आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही बघतो की विदुष्ट आहे, त्या दोघांना माझा अपील आहे की तुम्ही ते पालकमंत्री पद अर्ध फाडून घ्या, पण आमच्या महाडच्या लोकांना ह्या रेल्वेपासून तुम्ही वंचित का ठेवलंय? तुम्ही दोघेही जबाबदार आहात। त्यामध्ये खासदार म्हणून तुम्ही लोकसभेमध्ये आमची बाजू मांडली पाहिजे। तुमच्या रोह्यामध्ये रेल्वे तुम्ही गोल आकारात फिरून नेली ना, मग महाडमध्ये पण त्या पद्धतीने तुम्ही आणा। जोपर्यंत तटकरे साहेब या ठिकाणी येऊन उपोषण करत्याला अस्वस्थ करत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही। आंदोलनाची माझी मुख्य भूमिका अशी आहे की हे जे महाड शहर आहे हे मुंबई गोवाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं शहर आहे। याच्या आमच्या इथे प्रसिद्ध राजधानी रायगड ही छत्रपती शिवरायांचे पदस्पर्शीने पावन झालेली राजधानी रायगड असू दे, त्याच्यानंतर जे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाण्यासाठी सत्याग्रह केला ते पवित्र चौदार तळे असू देत की अजून इथून जवळ असणारे महाबळेश्वर असं रम्य ठिकाण असू देत, तर हे असे इथे महाड शहराला आमच्या रेल्वे अत्यंत गरजेची असताना केवळ राजकीय द्वेषापोटी आमच्या इथून ही रेल्वे स्टेशन असताना सुद्धा ही बाहेरून वळवण्यात आलेली आहे। आणि माझा उपोषणाचा आज जो उद्देश आहे ही रेल्वे पुन्हा आमच्या एकदा महाड शहरामध्ये येऊन आज जो आमचा महाडचा विकास खुंटलेला आहे, आज आमचे महाडचे आमचा जो मुख्य प्रवाह आहे जो देशाशी जोडलेला जाणारा त्याच्यापासून आम्ही वंचित आहोत। तर आमचा जो व्यापारी वर्ग आहे, आमची जी MIDC आहे, आमचे जे विद्यार्थी जे आहेत इथले यांना या रेल्वेच्या सुविधांपासून वंचित राहिल्यामुळे अनेक गोष्टींना आम्हाला त्रासदायक होत असताना आज ही जी रेल्वे नसल्यामुळे आम्हाला जो त्रास सहन करावा लागत आहे तो जनतेचा त्रास कमी करण्यासाठी आणि आमच्या न्याय हक्कासाठी आणि ही आमच्या हक्काची आहे रेल्वे, कोकण रेल्वे, आणि हे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही ते।